नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, बघू शकतोय आज आपलं हे PKM-1 चिंचेच्या 3 वर्षाच्या कलमाचं जे लोडिंग चालू आहे त्याबद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहोत। यामध्ये शेतकऱ्यांचं नाव, पत्ता असेल, त्यानंतर हे अंतर किती ठेवलेलं आहे, शेतकऱ्यांचा आपल्याशी झालेला कॉन्टॅक्ट किंवा नर्सरी व्हिजिट, तसेच उत्पादन आणि लोडिंगबद्दल थोडीशी माहिती, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात आणि खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे। तर जास्त वेळ न घालवता मित्रांनो, आपण आता हे आज लोडिंग बघत आहोत। ते आज दिनांक 9 जुलै 2024 रोजी आपलं हे चिंचेचं लोडिंग चालू आहे। आता ही चिंच म्हणली तर PKM-1 कोइंबतूर जी चिंच म्हणतो किंवा बरेच लोक याला थाई चिंच पण म्हणतात। तर ही ह्या व्हरायटीची चिंच आहे। ही जात म्हटलं तर याची PKM-1 आहे आणि हे रोप म्हटलं तर कलमी रोप आहे। आता वय जास्त असल्यामुळे हे ग्राफ्ट ह्याच्यामध्ये दिसून येत नाही, पण हे असताना ग्राफ्टिंग रोप आहे। आणि त्यानंतर याची उंची म्हटलं तर कमीत कमी आता बघू शकतो इथं महिला वर्ग आपला जो 5-5.5 फूट उंचीच्या वरती, म्हणजे 6 फुटाच्या वरची ही झाडं आहेत, बघू शकतो आपण सरळ सरळ। आणि ही रोपं आपण बाजूला खराब काढलेली आहेत। आता ह्या झाडाचं वय म्हटलं तर जनरली 3-3.5 वर्षाच्या पुढची ही झाडं आहेत आणि लावल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 वर्षामध्येच याला आपल्याला चिंच धरता येत्या। तर अशा पद्धतीनं आता हे सिलेक्टेड रोपं काढलेली आहेत। आणि आता हे लोडिंग म्हटलं तर क्षीरसागर साहेब, श्री युवराज क्षीरसागर आणि श्री आशिष क्षीरसागर, हे क्षीरसागर बंधू मुक्काम पोस्ट एकतपूर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूरचे आहेत। आता साहेबांचं, क्षीरसागर बंधूंचं ज्वेलर राजेंद्र ज्वेलर्स म्हणून नामांकित जुनं ज्वेलर्स आहे, शॉप आहे। चांगल्या क्वालिटीचं त्यांच्या तिथं काम केलं जातं। आता बरंच त्यांचं नाव ऐकून होतो। आता गेल्या 2 दिवसापूर्वी ते आपल्या नर्सरीवर आले होते आणि सर्व नर्सरी बघितल्यानंतर, माहिती घेतल्यानंतर सरांनी ही 3 वर्षाची रोपं लावण्याचं निर्णय घेतलेला आहे। आता क्षीरसागर सर म्हटले तर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये जवळजवळ गेली दीड वर्ष, 1 ते 1.5 वर्ष कॉन्टॅक्टमध्ये होते। कारण प्लॉट खरेदी केल्यापासून त्याची डेव्हलपमेंट असेल किंवा कोणतं पीक निवडावं किंवा कोणत्या अंतरावर त्याची लागवड करावी, हे सरांचं नियोजन जे आहे ते कंटिन्यू आपल्या फॉलोअपमध्ये होते। सरांनी आपला यूट्यूबवरनं नंबर घेतला होता आणि सर आपल्याला 1.5 वर्ष फॉलो करत होते। आणि त्यानंतर सरांना डेलीच्या ह्या आपल्या ज्या अपडेट असतात ते बघितल्यानंतर थोडासा ज्यावेळेस विश्वास आला, त्यानंतर सरांनी आपल्याकडे व्हिजिट केली। आता सरांचे गाववाले आहेत ते बरेच आपले कस्टमर आहेत, कुणी आंबा, पेरू, लिंबू, चिक्कू लागवड केलेली आहे। तर अशी ही पार्श्वभूमी होती। तर अशा पद्धतीनं असे शेतकरी आपल्याला डेली फॉलो करत असतात आणि योग्य वेळी आपल्याला व्हिजिट करून बुकिंगसुद्धा करत असतात। त्यामुळं शेतकऱ्यांनी सर्वप्रथम सबस्क्राईब करा चॅनेलला, जेणेकरून आपल्याला ह्या डेली अपडेट मिळतात। आणि जे कोणतं प्लांटेशन करायचं आहे त्याची माहिती घ्या। फायनल करायच्या वेळेस वाटलं तर नर्सरी व्हिजिट करा। आता प्रत्येक शेतकऱ्याला नर्सरी व्हिजिट करणं हे शक्य नाही, त्यामुळं तुम्ही कॉल करून सुद्धा ऑनलाईन बुकिंग करू शकता। आपलं ऑनलाईन बुकिंग अवेलेबल आहे। बुकिंग केल्यानंतर सीझनमध्ये 4 दिवसामध्ये, तसंच ऑफ सीझन असेल तर त्यामध्ये 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला रोपं घरपोच येतात आणि खात्रीशीर रोपं फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे। कन्सल्टिंग सगळं आपलं हे फ्री ऑफ कॉस्ट राहतं आहे, भले फोनवर व्हॉट्सअपद्वारे असेल। आता ह्या झाडाची लागवड आहे ती आपण सरांना 20x20 वर दिलेली आहे। कारण सरांच्या डोक्यात हे आहे की झाड लावलं तर काढायची परत गरज भासली नाही पाहिजे आणि कमी पाण्यात, कमी खर्चात मेंटेनन्समध्ये येणारं पीक असं त्यांनी निवडलेलं आहे। कारण सरांना व्यवसायामधून जास्त वेळ देता येत नाही। आता सरांची ही 360 रोपं आहेत टोटल चिंचेची। आणि त्यानंतर सरांची जी इतर रोपं आहेत ते फळझाड आहेत, सगळी मिक्समध्ये एक 5-50, ते पण आपण लोडिंग करणार आहे। त्यामध्ये सरांनी आपण सजेस्ट केलेली त्यांच्या भागामध्ये येणारी झाडं घेतलेली आहेत। तसेच बांधावर लावण्यासाठी त्यांनी वड, भावा अशी जंगली झाडंसुद्धा घेतलेली आहेत। तर अशा पद्धतीनं सरांनी पूर्णपणे आपण सांगेल त्या पद्धतीनं खड्डेसुद्धा घेतलेले आहेत, ड्रिपचं नियोजन केलेलं आहे।
आणि आज रोजी आपण हे लोडिंग करत आहोत. उद्या सकाळी हे अनलोडिंग होणार आहे आणि 2-4 दिवसामध्ये सरांना मी लागवडीचं नियोजन दिलेलं आहे, करा म्हणून सांगितलेलं आहे. आता हे सरांच्या वेळेनुसार सर करतील. तर अशा पद्धतीने आपण हे क्षीरसागर सरांचं जे लोडिंग करतो आहे ते बघू शकतो आपण. आता आमचा महिला वर्ग जो आहे, महिला स्टाफ आहे, तो एक एक झाड व्यवस्थित घेऊन झाडाचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीने एक एक झाड गाडीमध्ये लोड करायचं चालू आहे. अशा पद्धतीनं आता हे बघू शकतो आपण. आता आपली ही जी नर्सरी आहे, सगळ्यात महत्त्वाचं, आता बरेच शेतकरी कमेंट करतात तर नर्सरीचा ॲड्रेस. तर आता ही आपली नर्सरी जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाडू तालुक्यात मलकापूर या गावी आहे. आपली महाराष्ट्रातली 1 नंबरची सर्वात मोठी अशी सर्वात जुनी नर्सरी आहे. तरी शेतकऱ्यांनी येत असताना व्हिजिट करायला अपॉइंटमेंट घेऊन यायचं आहे, म्हणजे भेट होते, सविस्तर माहिती मिळते आणि खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शनसुद्धा मिळतं आहे. आणि आता ह्या आपली नर्सरी मोठी असल्यामुळे आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची 1500हून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत. तर आता हे असं लोडिंग चालू आहे, बघू शकतो आपण. आपल्या इथं लीला मॅडम ज्या आहेत त्या रोपं सॉर्टिंग करून बाजूला मोजून काढत असतात आणि हा आमचा जो स्टाफ आहे तर तो वाहतूक करण्याचं काम करत आहे. अशा पद्धतीनं रोपं कमी जास्तसुद्धा येत नाहीत आणि क्वालिटी रोपं येतात महत्त्वाचं. तर अशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं घ्यायचं चालू आहे, बघू शकतो आपण. शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.